नीटच्या प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेसाठी लष्कराची मदत घेण्याचा विचार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याची माहिती। हिंगोलीमध्ये सरकारी रुग्णवाहिकेला नकार दिलेल्या मातेचं बाळ दगावलं। डिझेलचं कारण देत नाकारली होती सरकारी रुग्णवाहिका। आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। मुंबई पुणे नाशिकसह संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ। पुण्यात सीएनजी 2.5 रुपयांनी, नाशिकमध्ये ₹1.35 महागलं। वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका। येत्या 1.5 महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर 170 रुपयांपर्यंत जाणार। लॉकडाऊन सारखं चित्र निर्माण होऊ शकतं, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांचा दावा। मराठा आरक्षणासाठी उपोषणावर मनोज जरांगे ठाम। 30 मे पासून रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसणार। उष्माघाताने बळी गेल्यास सरकार जबाबदार, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महाराष्ट्रातील विकासावर चर्चा। फडणवीसांनी विविध प्रकल्प अभियानांची पंतप्रधानांना दिली माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरून नाराजी। मोठी पदं न मिळाल्यानं प्रफुल्ल पटेल, तटकरे नाराज असल्याच्या चर्चा। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यपालांच्या सचिवांकडे सोपवला राजीनामा। डीके शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय तपासातून मोठी माहिती। मनोज शिरुरेच्या लातूरच्या फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस। प्रल्हाद कुलकर्णी शिरुरेच्या घरात घ्यायचा क्लास। मंगळवेढ्यातील रील स्टार रोहिणी पारातेची गळफास घेत आत्महत्या। व्यवस्थापन आर्थिक ताण। कौटुंबिक वादामुळे रोहिणीचा नवऱ्यासोबत तणाव। पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना नमाजास परवानगी। दुर्गाडी मंदिरात प्रवेशबंदी केल्यानं भाजपासह 2 शिवसेना आक्रमक। पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवरलं। देशभरात बकरी ईदचा उत्साह। दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वच मशीद परिसरात सकाळपासूनच गर्दी। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कोलकात्यात 1976 नंतर पहिल्यांदाच रेड रोड या प्रमुख रस्त्यावर ईदची नमाज नाही। त्याऐवजी ऐतिहासिक ब्रिगेड मैदानावर लाखो मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज। त्विषा शर्माच्या सासूला अटक। गिरीबाला सिंहला सीबीआयकडून अटक। 6 तास चौकशीच्या नंतर अटक केल्याची माहिती। वर्धा, चंद्रपूर, अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। महिन्याभराच्या उकाड्यानंतर नागरिकांनी अनुभवला गारवा। सह्याद्रीच्या कडेकपारी ते चिमुरड्या पावलांनी रचला इतिहास। 8 वर्षाच्या शर्विकानं सर केला 200वा रांगणा दुर्ग। शर्विकारचा नवा प्रेरणादायी उपक्रम।